नागपंचमी, ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कुरळ पोलिसांचे रूट मार्च. नागपंचमी तसेच आगामी ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुरळ पोलीस ठाण्याच्या वतीने कुरळ व चिकुर्डे गावात रूट मार्च व पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक आणि इस्लामपूर ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रूट मार्च घेण्यात आले. यावेळी पोलिसांकडून दंगा काबू योजना देखील राबविण्यात आली. नागपंचमी आणि ईद ए मिलाद हे सण शांततेत व उत्साहात पार पडावेत, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशाने पोलिसांनी कुरळ व चिकुर्डे गावातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले. या रूट मार्चमध्ये विभागातील पोलीस अधिकारी, आरसीपी पथकातील जवान तसेच संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या या संचलनामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर ईश्वरपूर यांच्या आदेशानुसार आज नागपंचमी तसेच आगामी ईद ए मिलाद याच्या अनुषंगाने कुरळ गावामध्ये तसेच चिकुर्डे गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला. तसेच दंगा काबू योजनाही राबवण्यात आली. सामाजिक सलोखा राखावा, लोकांच्या मध्ये शांतता निर्माण व्हावी, कायदा सुव्यवस्था प्रतिष्ठा निर्माण व्हावी याकरिता संदेश देणे गरजेचे असते आणि त्याकरिता हा सदरचा रूट मार्च राबवण्यात आलेला आहे. सदर रूट मार्च करता डिव्हिजनमधून सर्व अधिकारी तसेच आरसीपीचे जवान त्यांचे अधिकारी रूट मार्च करता हजर होते.